ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रातला कुठल्याही तालुक्यातली भगिनी ही कुठं मागं राहता कामा नये. भगिनींना तिथं बसा पुरुष मंडळींच्या जागी. त्याच्या माग आम्ही खूप विचारपूर्वक हे केलं की बऱ्याचदा महिलांना काहीच हातामध्ये पैसे नसतात तर मग त्यांची खूप कुचंबणा होते. आणि मला माझ्या मातेची, मुलीची आणि भगिनीची तशी कुचंबणा होऊ द्यायची नव्हती. काही ते आमच्यावर टीका करतात, काय 1,500 दिले. अरे पण ह्याच्या आधी कोणी काहीच देत नव्हतं ना, आम्ही सुरुवात तर केली ना. त्याचाही तुम्ही विचार त्या ठिकाणी करा. आणि त्याच्यामध्ये आमच्या त्या भगिनीचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन आम्हाला करायचंय. राज्यातील महिला त्या आम्हाला ह्या निमित्तानं स्वावलंबी करायच्यात, आत्मनिर्भर त्या ठिकाणी करायच्यात. राज्यातील महिलांना आणि मुलींना त्याच्यात सशक्तीकरण करण्याला आम्हाला चालना द्यायची आहे. आणि यामध्ये महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता देखील आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. खूप चांगला अर्थसंकल्प मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्या वीज माफी पण आम्ही दिलेली आहे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत. त्याच्यावर ज्यांच्या घरात विहिरी आणि पंप इलेक्ट्रिक असतील त्यांनाही त्याचा फायदा होईल. तिथं काही उत्पन्नाची अट नाहीये, त्याची 7.5 पर्यंतची मोटर असली पाहिजे एवढंच. पण इथं मात्र 2.5 लाखाची अट आहे. आणि तिकडं मुलींच्या शिक्षणाला 8 लाखाची अट आहे. या गोष्टी आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. अशा प्रकारे आमच्या महिलांना एक मदतीचा हात म्हणून आपलं शासन पुढे आलेलं आहे. आणि त्या प्रकारे आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. थोडेसे पावसाळ्याचे दिवस आहेत, ऑनलाईन मध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत. आता मी आजच संध्याकाळी मुंबईला परत जाणार आहे माझे कार्यक्रम झाल्यानंतर. त्यावेळेस गेल्यानंतर तुम्ही त्याला म्हणजे मुंबईला त्या ऑनलाईनचं तुम्ही मला एक नोट करून द्या. प्रांत आता मला सांगितलं व्हिडिओ तुम्ही तुम्हाला अनुभव आलेली तुम्ही द्या. प्रांत तुम्हाला अनुभव आलेली द्या. अशा पद्धतीने दिली तर मी उद्या अधिकाऱ्यांना वगैरे घेऊन बसतो. ही योजना पण महिला बालविकास मंत्री आमच्या आदिती तटकरे आज येणार आहेत ते आपल्याकडे दुपारी सभेला. माझी तुम्हाला विनंती आहे दुपारी 2 वाजता आपल्याला तिथं आपण पण यावं. काय आम्ही जरा तिथं विस्तृतपणे आम्ही सगळेजण बोलणार आहोत. आणि त्याच्यामध्ये महिलांची जबाबदारी आम्ही महिलेवरच टाकलेली आहे, आमच्याच मुलीवर टाकलेली आहे, म्हणजे आदितीवर टाकलेली आहे. आणि तिलाही सांगितलेलं आहे की तू पण खूप बारकाईनं लक्ष दे. ती पण बारकाईनं त्या बाबतीमध्ये लक्ष देतीये. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, अर्ज करायला अजिबात मागं राहू नका. आणि त्याचबरोबर जे लाभार्थी बसणारे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अर्ज करायचं ह्याच्यामध्ये पडू नका. नाहीतर ती नोट लावली म्हणजे यादी लावली, समजा आता गुणवडीच्या आहेत, पावणेवाडीच्या आहेत, आता ज्या काही महिला आहेत त्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत, मी आता त्यांचे पत्ते वगैरे बघत होतो. तर त्यामध्ये असं होता कामा नये, अरे त्यांच्याकडे तर 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असताना यांनी कसं काय अर्ज केला. त्याच्यातनं आपली बदनामी. म्हणून उगीच त्याचं तसं करू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्यांनीच जो हा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही आपल्याला पुढं कायमची योजना चालू ठेवायची आहे. त्याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणारच आहे. आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय हा घेतलेला आहे. आजच्या तरी घडीला मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये अर्जाची संख्या सध्याचा विचार करता आपल्या बारामती एकूण मला जिल्हा परिषदेच्याकडनं जी माहिती मिळाली त्यात 45,000 झालेली आहे. पण तुझ्या सगळ्यात जास्त संख्या ही बारामतीत झालेली आहे. परंतु माझ्या बारामतीतल्या अंगणवाडी सेविकांना पण मला विनंती करायची की तुमच्याकडे पण आमचं लक्ष आहे. तुम्ही आपल्या भगिनी वर्गाला पण ह्याच्यामध्ये मदत त्या ठिकाणी करा. काळजी करू नका. खरोखरीच लक्ष आहे. आशा वर्कर असतील, तुम्ही सगळे असतील. कारण शेवटी राज्य चालवायचं कशा करता असतं तर ते गोरगरिबांच्या करता असतं, विकासाच्या करता असतं. आणि तुम्ही बघताय आपण आपल्या बारामतीमध्ये कसा विकास करतोय. तुम्ही बारामती फिरताना पण जाणवत असेल. पूर्वीची बारामती, आताची बारामती, पुढे होणारी बारामती.
का तर तुम्ही मला पाठिंबा देता, आशीर्वाद देता, जेव्हा मला पण कामाचा हुरूप येतो. म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये देखील आम्ही विकास करत राहणारच आहोत, परंतु त्याचबरोबर विकासाच्या